तर KPL मध्ये एक चांगलं आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन केलेला पार्थ फराकटे या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय आणि सामना करेल त्याचा देवेश. मूर्ती लहान कीर्ती महान अशा स्वरूपामधला हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. तर बघायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. पार्थ सामना करेल तो देवेश. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका जातोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा धावसंख्या बदलते. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला एक मोठा फटका जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक मोठा धक्का बसतोय. या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतोय पार्थ. पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर मात्र त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र सेम पद्धतीचा फटका आणि फलंदाज या ठिकाणी झेल बांधून माघारी परततोय देवेश. या दरम्यान पुढचा फलंदाज मैदानात येतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू थोडासा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता नागेश पाटील याचा, पण यश काही येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस मात्र रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चांगली गोलंदाजी करतोय पार्थ फरकटे या ठिकाणी आपल्या संघासाठी. कोणती संधी फलंदाजाला या ठिकाणी देत नाही मुक्तपणे खेळण्याची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या गोलंदाजाकडून. कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये त्यानं अतिशय सुरेख असं प्रदर्शन केलं होतं आणि आता सुद्धा त्याच पद्धतीचं प्रदर्शन तो या ठिकाणी करतोय. 6वं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धावा देऊन एक बळी त्याने मिळवला या ठिकाणी. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळेस मात्र फुलटा चेंडू. तर प्रयत्न तरी होता झेल घेण्याचा, मात्र एक टप्पा जातोय सीमा रेषे पार. तर या 4 धावेने मात्र या ठिकाणी धावसंख्या बदलते.